नमस्कार. मी शैलेश हातपुडे, समस्त गवळी विकास संस्था प्रदेश सरचिटणीस. सर्व गवळी समाज बांधवांसाठी आपलं श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ सुरू झालेलं आहे आणि यामध्ये आपण आजच्या या व्हिडिओमध्ये दुसरी जी योजना आहे श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळाची, त्या योजनेबद्दल माहिती सांगणार आहोत. या या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण व्यक्तिगत व्याज परतावा योजना, जी 15 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज योजना आहे, जी तुम्हाला बँकेतून 15 लाख रुपयापर्यंतची फाईल करून सँक्शन करून घेता येईल. तर याविषयी आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाराष्ट्र शासनाचा जो गवळी समाजासाठी लागू असणारा जी-आर आहे, हा जी-आर श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळाच्या वेबसाईटवरून डाउनलोड केलेला जी-आर आहे. या जी-आर मध्ये 10 लाख रुपयापर्यंत मर्यादा जरी दाखवत असली, तरी पण ती मर्यादा जी आहे ती 15 लाख रुपयापर्यंत झालेली आहे. त्याविषयीचा पण जी-आर माझ्याकडे आहे. आपण श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ या वेबसाईटला भेट देऊन तुम्ही या योजनेचा फॉर्म भरून तुम्ही व्यक्तिगत व्याज परतावा योजनेचा लाभ घेऊ शकता. यामध्ये आपल्याला काय पात्रता असणार आहे, काय अटी असणार आहे, या सर्व गोष्टींची तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे. हा एक त्याचा पॉम्पलेट आहे. यामध्ये आपल्याला वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती महामंडळ जे आहे, हे तुम्हाला आपलं हे जे महामंडळ आहे, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, याचं उपकंपनी म्हणून काम करणार आहे श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ. या महामंडळाच्या अंतर्गत आपलं श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ काम करतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला 4 योजना सुरू झालेल्या आहे. ऑनलाईन फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे. तर तुम्ही सर्व समाज बांधवांनी ते फॉर्म भरून तुम्हाला तुमच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी गट कर्ज योजना असेल, व्याज परतावा योजना असेल, व्यक्तिगत कर्ज असेल किंवा बीज भांडवल 25% योजना असेल, जी तुम्हाला 5 लाख रुपयापर्यंत मदत करेल, किंवा थेट कर्ज योजना आहे 15 लाख रुपयापर्यंत तुम्हाला कुठलेही व्याज लागणार नाहीये. मग कधी व्याज लागेल आणि कधी व्याज लागणार नाही, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला बघूया आपण या आजच्या व्हिडिओमध्ये व्यक्तिगत व्याज परतावा योजना. यामध्ये बघणार आहोत आपण वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, जे श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळासाठी लागू झालेली आहे. इथे 15 लाख रुपयापर्यंत ही योजना सुरू झालेली आहे. हे वैयक्तिक कर्ज आहे. वैयक्तिक कर्ज घेऊन 15 लाख रुपयापर्यंत तुम्ही व्याज परतावा योजना, म्हणजे व्याज तुम्हाला लागणार नाहीये 15 लाख रुपयापर्यंत. ते कसं नाही लागणार आहे आणि कधी तुम्हाला ते व्याज लागू शकते, हे आपण या सविस्तर व्हिडिओमध्ये बघणार आहोत. यामध्ये आपण बघणार आहोत जे श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ आहे, या श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास मंडळ जे होतं, त्याच्या धर्तीवरच इथे 10 लाखाचे पहिली जुनी ही योजना होती. याच्यात 15 लाख रुपये झालेला आहे. 15 लाख रुपयापर्यंतच जे वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना आहे, हे श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळाला सुद्धा लागू झालेलं आहे. मग यामध्ये आपल्याला ते 15 लाख रुपयापर्यंतची योजना कशा पद्धतीने मिळेल, ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. हा शासन निर्णय आहे. यामध्ये आपण थोडं बघू. शासन याद्वारे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर समकक्ष योजनेनुसार बँकेकडून, म्हणजे हे तुम्हाला जी योजना मिळणार आहे ती बँकेकडून मिळणार आहे. इथे 10 लाखाची, आता इथे 15 लाख रुपये झालेली आहे. हे वैयक्तिक कर्जावरील व्याज जास्तीत जास्त 12% पर्यंत व्याज लागेल. परतावा योजना आहे, म्हणजे व्याज परतावा, हा परतावा कोण करणार तुमच्या व्याजाचा? तुम्ही जर 15 लाख रुपयापर्यंतचं वैयक्तिक कर्ज जर घेतलं श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून, त्या 15 लाख रुपयावरचं जे काही व्याज असेल, ते तुम्हाला द्यावं लागणार नाहीये. ते कोण देणार? श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ देणार. हे गवळी समाजासाठी लागू झालेली योजना आहे. याचा लाभ तुम्हाला घ्यायचा आहे. यामध्ये वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळ, या दोन्ही महामंडळामार्फत राबवण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देत आहे. म्हणजे हे जे आपलं वसंतराव नाईक महामंडळ जे आहे, हे मुख्य महामंडळ आहे. या मुख्य महामंडळाच्या अंतर्गत आपलं श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ येत असते. आणि जे जे काही महामंडळ या म्हणजे वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास मंडळाच्या अंतर्गत येत असतात, त्या सर्व महामंडळांना ही योजना लागू असणार आहे. याचा उद्देश काय असणार आहे? उद्देश असणार आहे की बँकेमार्फत लाभार्थ्यांना 15 लाख रुपयापर्यंत रक्कम वितरित केली जाईल. इथे जुनं हे 10 होतं, इथे 15 लाख रुपये पर्यंत वितरित केली जाईल. त्याचा जी-आर माझ्याकडे आहे, तो मी इथे शेअर नाही करणार. सदर कर्ज रकमेवरील व्याज जे असणार आहे, परतावा हा बँक प्रमाणीकरणानुसार जास्तीत जास्त 12% पर्यंत महामंडळाकडून केला जाईल. म्हणजे जे बँकेकडून तुम्ही 15 लाख रुपये वैयक्तिक कर्ज घेणार, त्या 15 लाख रुपयावरचं जे काही व्याज असेल, हे श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ भरेल. म्हणजे तुम्हाला 15 लाख रुपये
बँकेला परत करायची राहील. त्यांच्या 5 ते 6 वर्ष, 7 वर्षापर्यंत किस्ता पाडून दिला जाईल. तुमच्या व्यक्तिगत व्यवसायासाठी तुम्हाला या योजनेचा बँक लाभ करून देईल आणि त्यावरचं व्याज महामंडळ भरेल. म्हणजे तुम्हाला फक्त मुद्दल इथे भरायची असणार आहे. पात्रतेसाठी उत्पन्न मर्यादा काय देण्यात आलेली आहे बघा. सध्या या योजनेत वार्षिक उत्पन्न मर्यादा आणि इतर मागास प्रवर्गासाठी नॉन क्रिमिनल करिता 8 लाख रुपये इतकी मर्यादा करण्यात आलेली आहे. म्हणजे कौटुंबिक 1 वर्ष वार्षिक उत्पन्न मर्यादा जी होती ती आता किती झालेली आहे? 8 लक्ष झालेली आहे. हे किती लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यासाठी नॉन क्रिमिलियर आपल्याला आवश्यक असणार आहे. मग यातला जो काही खर्च असणार आहे, यात जे काही 50 करोड रुपये तुमचं व्याज परताव्यासाठी महाराष्ट्र सरकार श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून तुम्हाला 50 करोड रुपये यासाठी स्पेशल काय करणार आहे? मंजूर करणार आहे. हे 50 करोड रुपये तुम्हाला या व्याज परताव्यासाठी ते श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ वापरेल. तर त्यातली 60% जी रक्कम असणार आहे, ही कृषी संलग्न आणि पारंपरिक उपक्रमासाठी वापरेल. तर त्यातली 40% जी रक्कम असणार आहे, ती लघु उद्योग असेल, मध्यम उद्योग असेल, उत्पादन असेल, व्यापार असेल, विक्री असेल किंवा सेवा असेल, सेवा क्षेत्र असेल, दळणवळण असेल, इंटरनेटच्या माध्यमातून काही सेवा असतील किंवा इतर कुठल्याही सेवा असतील. तर यांसाठी काय असेल 40% रक्कम या 50 करोड रुपयामधून व्याज परताव्यासाठी श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ खर्च करणार आहे. मग या योजनेच्या काय अटी असणार आहे किंवा आपल्याला लाभ मिळवण्यासाठी कुठल्या पात्रतेला पूर्ण करावं लागणार आहे. याच्यामध्ये आपल्याला अ, आवश्यक असणाऱ्या अटी काय असणार आहे. आपण महाराष्ट्राचे रहिवासी असणार आहोत. म्हणजे महाराष्ट्राचा रहिवासी असावा ही एक अट आहे. दुसरं आहे 18 ते 50 वर्ष वयोगटाची इथे अट देण्यात आलेली आहे. लाभार्थीचे कर्ज खाते आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य करण्यात आलेलं आहे. हे सुद्धा आपलं अट आपण पूर्ण करू शकतो पटकन. वेब पोर्टल किंवा महामंडळाच्या संगणक प्रणालीवर नाव नोंदणी म्हणजे तुम्हाला श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ जे आहे त्यावर नाव नोंदणी करणे अनिवार्य म्हणजे आपल्याला फॉर्मच तिथून भरायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला तिथे रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. उमेदवाराने अर्ज करतेवेळी या प्रकल्पासाठी यापूर्वी महामंडळाच्या किंवा इतर महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. म्हणजे पण या श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून इतर कुठल्याही किंवा इतर कुठल्याही महामंडळाच्या माध्यमातून यापूर्वी असा कुठलाही लाभ घेतलेला नसावा. त्यानंतर आहे उमेदवार कोणत्याही बँकेचा कोणतेही म्हटलेलं आहे कोणतीही म्हणजे आपली राष्ट्रीयकृत बँक लक्षात ठेवायची आहे. 12 राष्ट्रीयकृत बँक आहे त्यातली कुठली वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा हे इथं लक्षात ठेवायचं आहे. उमेदवाराने कर्ज प्रकरण हे सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली अथवा तत्सम संगणक प्रणालीद्वारे प्रकरण हाताळण्यास सक्षम असलेल्या बँकेत केलेले असावे. म्हणजे कर्जाचं जे कुटुंबातील एका व्यक्तीला केवळ एकदाच या योजनेचा लाभ घेता येईल. हे एक महत्वाचं आहे. म्हणजे कुटुंबातील एका व्यक्तीला एकदाच, केवळ एकदाच म्हटलेलं आहे, लाभ घेता येईल. हे इथे लक्षात ठेवायचं आहे. आता काय आहे अटी? परताव्याच्या अटी काय आहे? म्हणजे आपण जे घेतलेलं 15 लाख रुपयापर्यंतचं जे व्यक्तिगत कर्ज आहे, श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून बँकेतून घेतलेलं हे कर्ज असणार आहे. तर यावर आपल्याला परताव्यासाठी काय अटी दिलेल्या आहे, ते आपण इथे बघू. जर लाभार्थ्याने मध्येच नियमित कर्ज परतफेड केली नाही, तर व्याज परतावा दिला जाणार नाही. म्हणजे आपण जर जे काही 15 लाख रुपयापर्यंत जर एखाद्या बँकेकडून लोन घेतलं, त्याचं व्याज कोण भरणार आहे? श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ भरणार आहे. आपल्याला फक्त मुद्दल भरायची आहे आणि ती मुद्दल 10 ते 5 ते कमीत कमी 5 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांमध्ये मुद्दल आपल्याला बँकेला परत करायची आहे. आपला व्यवसायासाठी हे आपल्याला कर्ज मिळणार आहे आणि त्याचं व्याज श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ भरेल. मग आपण भरत असताना जर आपण ते मध्येच आपली जी मुद्दल आहे किंवा किस्त आहे ते भरणं थांबवलं, तर तुमचं जे व्याज परतावा आहे, तो सुद्धा थांबेल असं इथे सांगितलेलं आहे. लाभार्थ्याने ऑनलाईन पोर्टलवर उद्योग सुरू असल्याचे किमान 2 फोटो अपलोड करावे. म्हणजे हे एक अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण जे ऑनलाईन फॉर्म भरणार आहोत, श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळावर, मग त्यावर आपल्याला कुठलातरी उद्योग व्यवसाय दाखवावा लागणार आहे. तर त्याचे 2 फोटो किमान, कमीत कमी 2 फोटो अपलोड आपल्याला करायचे असणार आहे. मग हे काय असणार आहे? महामंडळामार्फत लाभार्थ्यास कर्जाच्या व्याज रकमेचा परतावा. मग इथे काय आहे? उमेदवाराने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास, आपण जर हप्ते व्यवस्थित महिन्याचे भरत असू, तर हप्ते भरल्यावर त्यातील व्याजाची जी रक्कम आहे, म्हणजे जास्तीत जास्त 12% व्याजपर्यंत असणार आहे. त्याच्या आधारावर लिंक बँक खात्यात दरमहा
महामंडळामार्फत करण्यात येईल. म्हणजेच तुम्ही जे काही लोन घेतलेलं आहे 15 लाख रुपयापर्यंत, त्यावरचं जे जे व्याज आहे ते श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ भरेल. पण ते व्याज किती जास्तीत जास्त भरेल? 12% पर्यंत दर महिन्याला. हे इथं महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे. सदर योजना संपूर्णपणे ऑनलाईन प्रक्रियेद्वारे चालवली जाईल, संगणकाद्वारे. एक इथे महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे, की महामंडळ केवळ बँकेने वेळेत वसुली केलेली योग्य व्याज रक्कम अदा करेल. म्हणजे बँकेने जी काही व्याजाची रक्कम तुमच्याकडून अदा केलेली असेल किंवा आकारलेली असेल, तीच फक्त व्याजाची रक्कम श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ भरेल. इतर चार्जेस किंवा फी किंवा देयके असेल ते भरणार नाही. हे एक महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे. उमेदवारांची नाव नोंदणी याच्यामध्ये उमेदवारांनी शासनाच्या अधिकृत वेब पोर्टलवर अर्ज सादर करणे बंधनकारक असेल. म्हणजे जे श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ आपला सुरू झालेला आहे, त्या श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळाच्या पोर्टलवर तुम्हाला याची नोंदणी करायची आहे. तिथे नोंदणी केल्यानंतर मंजुरी दिली जाईल आणि उमेदवारांनी या आधारे बँकेकडून कर्ज प्रणालीवर कर्ज मंजूर करून घ्यावे. म्हणजे या प्रणालीवर म्हणजे बँकेला तुम्ही सांगू शकता की आम्हाला लोन पाहिजे आहे या व्यवसायासाठी आणि यावरचं जे व्याज आहे तुमचं, आमचं हे श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ आहे, हे भरेल. त्याच्या त्या दोघांच्याही समन्वयातून तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी, तुमच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी तुम्ही 15 लाख रुपयापर्यंत आर्थिक मदत मिळवू शकता. प्रशासकीय बाबींवरील जो खर्च असणार आहे, प्रतिवर्ष प्राप्त सहाय्यक अनुदानातून 2% रक्कम योजनेच्या अंमलबजावणीकरिता खालील बाबींकरिता निधी राखीव ठेवण्यात येईल. हे इथं महत्वाचं आहे. महामंडळाच्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण असेल, योजनेची प्रसिद्धी असेल, इतर प्रशासकीय खर्चाकरिता असेल किंवा योजनेच्या संगणकीकृत अंमलबजावणीकरिता लागणारा खर्च यासाठी 2% राखीव ठेवणार असणार आहे. त्यानंतर योजनेचे सर्वसाधारण संनियंत्रित काय असेल? दरवर्षी महामंडळामार्फत केले जाईल. महामंडळाचे जिल्हा स्तरावरील योजनेच्या अंमलबजावणीचे काम आवश्यकतेनुसार मुख्यालयातील व्यवस्थापकीय संचालक, महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, इतर वरिष्ठ अधिकारी हे वेळोवेळी भेट देऊन ती तपासणी करतील. हे म्हणजे त्यांचं कार्य असणार आहे. ते तुम्हाला जी योजना आहे 15 लाख रुपयापर्यंत व्यक्तिगत व्याज परतावा योजना, तर यामध्ये तुम्हाला ते जे पाहणी असेल, ते हे महामंडळाचे जे जिल्हा कार्यालय असतील, त्या जिल्हा कार्यालयाचे महाव्यवस्थापक असेल, संचालक असतील, वरिष्ठ अधिकारी असेल, तर हे त्यात काय करतील, म्हणजे तुमची वेळोवेळी काय करतील, तपासणी करतील किंवा तुमच्या व्यवसायासाठीच ते रक्कम घेतली गेलेली आहे का, याची पाहणी करतील. या व्याज परतावा योजनेचा लाभार्थ्याची निवड करण्यासंबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात येत असून या समितीत लाभार्थ्यांनी त्या बँकेकडून कर्ज घेतलेले आहे, त्या बँकेचे व्यवस्थापक, संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सदस्य हे असतील व संबंधित महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सदस्य सचिव असतील. या योजनेअंतर्गत संपूर्ण कर्ज रक्कम बँक देणार आहे. म्हणजे संपूर्ण कर्ज रक्कम कोण देणार? बँक. आणि सदर प्रस्ताव जिल्हा लाभार्थी निवड समितीमार्फत करण्यात येईल. म्हणजे देणार बँक देणार आहे आणि प्रस्ताव जो असणार आहे जिल्हा लाभार्थी निवड जी समिती असणार आहे, ज्याचे अध्यक्ष कोण असतील? जिल्हाधिकारी असतील आणि सचिव कोण असतील त्याचे? सचिव असतील, जे महामंडळ आहे आपलं श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ, त्याचे जिल्हा व्यवस्थापक हे सचिव असतील. ती समिती तुम्हाला ते मंजूर करून देईल आणि त्यानंतर तुम्हाला बँक 15 लाख रुपयापर्यंत मदत करेल. त्याच्या 5 ते 6, 7, 8 वर्षापर्यंतच्या किस्ता पाडून देतील. तुम्हाला फक्त मुद्दल भरायची राहील. त्यावरचं जे व्याज असणार आहे दर महिन्याला श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ भरेल 12% व्याजापर्यंत. उद्दिष्ट असणारे सर्व जिल्हा कार्यालयांना समान भौतिक आणि आर्थिक उद्दिष्ट देण्यात येईल. म्हणजेच काय आहे आपल्याकडे जर 36 जिल्हे आहे महाराष्ट्रामध्ये, तर मग सर्व 36 जिल्ह्यांसाठी ही योजना सारख्या प्रमाणात लागू केली जाईल. म्हणजे एकाला जास्त आणि एका जिल्ह्याला कडे कमी असं लक्ष देणार नाही. परंतु कुठे-कुठे एखादा सक्षम व्यक्ती जर असेल, त्याला ती योजना लागू केली जाऊ शकते, तर दुसऱ्याकडची एखाद्याची कमी केली जाऊ शकते. असं इथे होऊ शकते. आणि प्रति जिल्हा 100 लाभार्थ्यांना असं 10 लक्ष पहिले पूर्वी 10 लक्ष होता, आता 15 लक्ष झालं. तर इथे 10 कोटी मंजूर केले जाईल एका जिल्ह्यातला. म्हणजे 10 कोटी रुपये एका जिल्ह्याला. आपल्याकडे 36 जिल्हे आहे, म्हणजे 36 जिल्ह्यांसाठी 10 कोटी प्रमाणे 360 कोटी रुपये निधी बँकेद्वारे दरवर्षी, म्हणजे प्रतिवर्षी, म्हणजे गवळी समाजासाठी प्रतिवर्ष म्हणजे 3,600 लाभार्थ्यांना 360 कोटी रुपये बँकेमार्फत निधी काय केला जाईल? वितरित केला जाईल. आणि या 360 कोटी रुपयांवरचं जे व्याज आहे, हे 50 कोटी रुपये महामंडळ काय करेल?
ते आपलं व्याज भरेल. पण हे जे पैसे आहे आपण जे बँकेकडून घेणार, हे आपल्याला व्यवसायासाठी मिळणार आहे. तुम्ही व्यवसाय जर करणार असेल आणि व्यवसायातून तुम्ही तुमची आर्थिक प्रगती करणार असेल, तरच तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध होतील आणि याचा फायदा घेऊन तुम्ही तुमचा आर्थिक विकास, सामाजिक विकास करू शकणार आहात. तर ही एक आपल्या गवळी समाजासाठी अत्यंत चांगली आणि महत्त्वाची योजना आहे. याचा प्रत्येक गवळी समाज बांधवांनी आपल्या पात्रतेनुसार लाभ घ्यावा. तुमच्यासाठी थेट ₹1,00,000 पर्यंत कर्ज आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 48 किस्तात ₹2,085 भरायचे आहे. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण ₹15,00,000 पर्यंतची व्याज परतावा योजना पाहतोय. यामध्ये आपण बरचसं समजून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण प्रतिवर्षी महामंडळासाठी महाराष्ट्र सरकार काय करेल 100 कोटी. 100 कोटी हे इथे 2 महामंडळासाठी दिलेलं आहे. इथे आपल्याला 50 कोटी लक्षात ठेवायचं आहे. प्रत्येक वर्षी हे प्रतिवर्षी आपल्या विकासासाठी व्याज परताव्यासाठी महामंडळाला ₹50 कोटी काय केलं जाईल अनुदान दिलं जाईल. यानंतर आपण मूल्यांकन बघू. सदर योजनेचे मूल्यांकन आवश्यकतेनुसार मान्यताप्राप्त संस्थांकडून विहित कार्यपद्धती अवलंबून करण्यात येईल. हे आपल्यासाठी नाही, हे मंडळासाठी असणार आहे. या योजनेचा आढावा 1 वर्षाने घ्यावा. सदर योजना सुरू ठेवावी. काय करावे याबद्दलचा निर्णय महामंडळ घेईल. महामंडळाने दिलेल्या मान्यतेप्रमाणे सदर योजनेसाठी नवीन लेखाशीर्ष प्राप्त करून घेण्याची कारवाई स्वतंत्रपणे करण्यात यावी. त्यानंतर इथे शासनाचा जी-आर आहे हा जो त्याचा सांकेतांक असणार आहे, या सांकेतांकाला या वेबसाईटला महाराष्ट्र शासनाचा हा सांकेतांक टाकला तुम्ही, तुम्हाला हा जी-आर मिळून जाईल आणि हा जी-आर राज्यपालांच्या आदेशाने, सन्माननीय राज्यपालांच्या आदेशाने संपूर्ण राज्यभरामध्ये काय झालेलं आहे, लागू झालेला आहे. आणि या जी-आरच्या माध्यमातून तुम्हाला ₹15,00,000 पर्यंत काय करणार आहे, महाराष्ट्र शासन आपल्या गवळी समाजाच्या विकासासाठी, आर्थिक विकासासाठी श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून तुम्हाला लाभ मिळवून देणार आहे. तर माझी सर्व गवळी समाज बांधवांना अशी विनंती आहे, की तुम्ही या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्या आणि तुम्ही तुमचा आर्थिक आणि सामाजिक विकास करून आपल्या समाज बांधवांना सुद्धा पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करा. अजून तुम्हाला काही या व्हिडिओमध्ये किंवा या योजनेच्या संबंधित तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल, तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा. मी परिपूर्ण माहिती तुम्हाला देण्याचा इथे प्रयत्न करेन. आणि भविष्यात तुम्हाला काही अडचणी जरी आल्या, लाभ घेत असताना, तरी तुम्ही मला कमेंट्समध्ये किंवा मला संपर्क साधा. आपण श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळाला थेट संपर्क साधून तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करू. धन्यवाद. आणि तुम्ही माझ्या या चॅनलला नवीन असाल, तर तुम्ही माझ्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या समाज बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. तुम्ही जर आतापर्यंत या YouTube चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, करून ठेवा. अत्यंत महत्त्वाचं माहिती तुमची काही असेल आपल्या गवळी समाज बांधवांसाठी, मी या YouTubeच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे. धन्यवाद.